नमस्कार. कधी विचार केलाय की जीवशास्त्राचा म्हणजे बायोलॉजीचा पाया नक्की कोणी रचला? यामागे कोणते महान शास्त्रज्ञ होते? चला, आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि बघूया की विज्ञानाची ही जबरदस्त शाखा कशी तयार झाली. सुरू करूया. तर मग थेट एका प्रश्नापासूनच सुरुवात करूया. जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या पहिल्या महत्त्वाच्या व्यक्तीकडे घेऊन जाणार आहे. चला तर आपल्या पहिल्या भागात जाऊया. दी आर्किटेक्ट्स म्हणजे ते लोक ज्यांनी अक्षरशः जीवशास्त्राच्या अभ्यासाची रचना केली, त्याचा पाया रचला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲरिस्टॉटल. हेच ते महान विचारवंत होते ज्यांनी जीवशास्त्राच्या अभ्यासाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. मग ॲरिस्टॉटल यांना जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे जनक का बरं म्हणतात? अहो, कारण त्यांनीच पहिल्यांदा सजीवांच्या जगाकडे फक्त आश्चर्याने नाही पाहिलं, तर अगदी शिस्तबद्ध पद्धतीने त्याचा अभ्यास सुरू केला. त्यांच्यामुळेच या अभ्यासाला एक वैज्ञानिक ओळख मिळाली. आता गंमत बघा, ॲरिस्टॉटलने अभ्यासाचा पाया तर रचला, पण बायोलॉजी किंवा जीवशास्त्र हा शब्द खूप नंतर थेट 1801 मध्ये लॅमार्क आणि ट्रिव्हेरियनस यांनी तयार केला. आहे की नाही इंटरेस्टिंग? ॲरिस्टॉटलने प्राण्यांच्या जगावर लक्ष केंद्रित केलं होतं, पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच एका विद्यार्थ्याने आपलं लक्ष वनस्पतींच्या अद्भुत दुनियेकडे वळवलं. त्यांचं नाव होतं थिओफ्रास्टस. आणि म्हणूनच थिओफ्रास्टस यांना वनस्पतीशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. विचार करा, त्या काळात फक्त हे फूल आहे किंवा हे झाड आहे असं न म्हणता त्यांनी वनस्पतींचे पद्धतशीरपणे गट पाडले, त्यांचं तपशीलवार वर्णन केलं. इथेच एका नव्या शास्त्राचा जन्म झाला होता. ओके, तर प्राणी आणि वनस्पतींपासून आता आपण जरा मानवी शरीराच्या अभ्यासाकडे वळूया. आणि इथे आपल्याला हिप्पोक्रेटस यांचं महत्त्वाचं काम दिसतं. हिप्पोक्रेटिस यांना वैद्यकीय शास्त्राचे जनक असं म्हणतात. त्यांच्या आधी कसं होतं, रोगांना देवाचा शाप वगैरे मानलं जायचं. पण त्यांनी सांगितलं की नाही, प्रत्येक आजारामागे एक वैज्ञानिक कारण असतं. इतकंच नाही, तर त्यांनी डॉक्टरांसाठी नैतिकतेचे नियमही घालून दिले. त्यामुळे औषधशास्त्राचा पाया आणखी मजबूत झाला. आता आपण अशा जगात प्रवेश करणार आहोत जे डोळ्यांना दिसत नाही. रॉबर्ट कोच आणि लुई पाश्चर या दोन शास्त्रज्ञांनी आपल्याला सूक्ष्मजीवांच्या जगाची ओळख करून दिली. या दोघांनाही सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या शोधामुळे एक खूप मोठं सत्य समोर आलं. ते म्हणजे अनेक गंभीर आजार डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे होतात. ह्या एका शोधामुळे वैद्यकीय उपचारांची दिशाच बदलून गेली. एक प्रकारे क्रांतीच झाली म्हणायला हवं. बरं, एकदा का सजीवांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा शोध लागला, तेव्हा पुढचं मोठं आव्हान होतं या सगळ्यांना व्यवस्थित लावणं. आणि इथेच आपल्या कथेत एंट्री होते ग्रंथपालांची, म्हणजे द लायब्रेरियन्स. या कामात सगळ्यात मोठं योगदान दिलं ते कार्ल लिनियस यांनी. त्यांनी सजीवांच्या वर्गीकरणासाठी एक पक्की सिस्टीम तयार केली. आणि म्हणूनच कार्ल लिनियस यांना वर्गीकरणाचा जनक म्हणतात. त्यांनी सजीवांना नाव देण्याची, जसं की आपल्याला होमोसेपियन्स हे नाव मिळालं, आणि त्यांचं वर्गीकरण करण्याची एक जागतिक पद्धत तयार केली. आणि विशेष म्हणजे ही पद्धत आजही जगभरातले शास्त्रज्ञ वापरतात. आणि हो, वर्गीकरणाच्या या शास्त्राला टॅक्सॉनॉमी हे नाव मात्र डी कॅन्डेलो यांनी दिलं. म्हणजे बघा, लिनियस यांनी सिस्टीम दिली, तर डी कॅन्डेलो यांनी त्याला एक औपचारिक नाव दिलं. आता हे वर्गीकरणाचं काम किती प्रचंड होतं याचा अंदाज घ्यायचा असेल तर हे एक फॅक्ट पुरेसं आहे. या जगात सगळ्यात जास्त प्रजाती या कीटकांच्या आहेत. विचार करा, या सगळ्यांना एका सिस्टममध्ये बसवणं केवढं मोठं आव्हान असेल. आतापर्यंत आपण सजीवांचा अभ्यास आणि त्यांच्या वर्गीकरणाबद्दल बोललो, पण आता आपण एक अशा क्रांतिकारक विचाराकडे वळणार आहोत ज्याने जीवशास्त्राकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. आणि तो विचार होता डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. या दोन मुख्य कल्पना आहेत. पहिली, सक्षम तोच टिकेल. म्हणजे काय, तर जो सजीव बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेईल तोच टिकेल. उदाहरणार्थ, थंड प्रदेशात जाड फर असलेले प्राणी जास्त जगतील, बरोबर. आणि दुसरी कल्पना आहे नैसर्गिक निवड. म्हणजे निसर्ग स्वतःच एका प्रकारे निवड करतो. जे गुणधर्म जगण्यासाठी फायदेशीर आहेत ते पुढच्या पिढीत जातात, आणि जे नाहीत ते हळूहळू नाहीसे होतात. या साध्या वाटणाऱ्या विचारांनी बायोलॉजीकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोनच बदलला. पण या सगळ्या ऐतिहासिक माहितीचा आजच्या जगात काय उपयोग? हे सगळं ज्ञान आज आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे? या ज्ञानाचं महत्त्व आपल्याला आज कसं दिसतं याचं एक छोटं उदाहरण म्हणजे 29 एप्रिल. या दिवशी जागतिक बेडूक संरक्षण दिवस साजरा केला जातो. हे का करतो आपण?
कारण ॲरिस्टॉटल आणि लिनियससारख्या शास्त्रज्ञांमुळेच आपल्याला कळलं की प्रत्येक लहान मोठा जीव, अगदी बेडूकसुद्धा आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या संस्थापकांच्या कामामुळे आपण फक्त जीवसृष्टीला समजू शकलो नाही, तर तिचं संरक्षण कसे करायचं हे सुद्धा शिकलो. ज्ञान हेच संरक्षणाचं पहिलं पाऊल असतं, नाही का? आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय. डार्विनच्या सिद्धांतांनी जगाकडे आणि या जगातल्या आपल्या स्वतःच्या जागेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा काय बदलला असेल, यावर नक्की विचार करा.